ध्रुव बाळाने महाराज तप करायला सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. पहिल्या दिवशी ध्रुवाने अनाशयन केलं आणि सारखं 3 दिवस महाराज ध्रुव बसू लागला देवाचं महाराज भजन करण्याकरता. ओम नमो भगवते वासुदेवाय. बघता बघता आता पहिल्या महिन्यामध्ये महाराज सारखं 3 दिवस ध्रुव हा भगवंताचं नामचिंतन करण्याकरता एकदा मांडी घालून बसला की 3 दिवसांनीच उठायचा. दुसरा महिना लागला. दुसऱ्या महिन्यामध्ये एक सारखं 6 दिवस ध्यानाला बसू लागला ध्रुव. एकदा मांडी घालून बसली की 6 दिवस उठायचंच नाही. आता तिसऱ्या महिन्यामध्ये त्या ध्रुवाने फळं खायचं सोडून दिलं, फळं खाणं सोडून दिलं, नुसतं पाणी प्यायचं, मांडी घालून बसायचा आणि एक सारखं देवाचं भजन. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आता ऐका, आता 4था महिना लागला. 4थ्या महिन्यामध्ये नुसतं आणि नुसतं पाणी पिऊन महाराज देवाचं नामचिंतन करायचं. आता 5वा महिना लागला. 5व्या महिन्यात नुसतं वायू भक्षण करून नुसतं हवा प्यायची. आता 6वा महिना लागला. 6व्या महिन्यामध्ये ठरवलं ध्रुवाने आता फळं नाही, पाणी नाही, हवा नाही. आता जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत श्वास सुद्धा घेणार नाही. स्वर्गातल्या देवांगणीला वाटलं 6 वर्षाचं लेकरू देवाला कधी दया येईल. त्या स्वर्गातल्या देवांगणा देवाकडे गेले आणि देवाला सांगू लागले, प्रभू 6 वर्षाचं लेकरू तुमच्याकडं तुमचं नामचिंतन करायले, तुमचं नामचिंतन करायले, एकदा तुम्ही त्याला दर्शन देण्याकरता जा. देवानं सांगितलं दर्शन देण्यासाठी नाही, तुम्ही त्याचं दर्शन घेण्यासाठी जाणार. ज्यावेळेस साक्षात भगवंत त्या ध्रुवाच्या समोर प्रगट झाले, ध्रुवाला सांगितलं, ध्रुवा ज्या देवाची वाट पाहतोस ना तो परमात्मा तुझ्या समोर प्रगट झाला, डोळे उघड. ध्रुव बाळाने डोळे उघडल्याबरोबर देवाची ती मूर्ती पाहिली, हात जोडले, देवाला नमस्कार केला. देवाने सांगितलं, ध्रुवा एवढी खडतर तपश्चर्या, सांग काय पाहिजे, काय पाहिजे. त्यावेळेस त्या 6 वर्षाचं लेकरू महाराज काय बोलता येईल, काय मागता येईल. अहो तुम्हा मला देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं सुधारणार नाही. ते तर 6 वर्षाचं लेकरू आहे. पण मनामध्ये महाराज प्रत्येक गोष्टी लक्षात होत्या. कोणी माझा कसा तिरस्कार केला, मला सिंहासनावरून का खाली ओढलं. देवाला सांगितलं, देवा 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 मला हे साधे सुधे सिंहासन नको, मला असं सिंहासन पाहिजे की त्या सिंहासनावरून कोणी मला उतर खाली म्हणलं नाही पाहिजे. कबीरदासजी म्हणतात, माणसाने अशा जागेवर बसावं की कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. काय माणसाने असं बोलावं की आपलं बोलणं कोण खोटं ठरलं नाही पाहिजे. आणि माणसाने अशा जागेवर बसावं की कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. ऐसी वाणी बोलिए कोई ना बोले झूठ, ऐसी जगह बैठिए कोई ना बोले. असं बोललं पाहिजे की आपलं बोललेलं कोणाला महाराज खोटं वाटलं नाही पाहिजे. बोलणंच तसं पाहिजे. आणि अशा जागेवर बसलं पाहिजे की आपण बसल्याच्या नंतर आपल्याला कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. माणसाचं वागणं तसं पाहिजे. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो बघा, अरे माणसाने जीवन जगत असताना या मनुष्य जीवनामध्ये माणसाने ऐसा कुछ काम करो कि नाम हो जाए, काम ऐसा करो कि नाम हो जाए. काय काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा करो कि नाम लेते काम हो जाए. याला म्हणतात माणसाचं जीवन. काही काहीचं जीवन महाराज शून्य, काही काहीच्या निस्त्या उचापात्या करण्यातच आयुष्य जातं. हे वासा तेव तसा, याचं काय खरं त्याचं काय खरंय. तेव खाला महागे आणि त्याचा आता कौरक चालणारे. काही काही माणसाला फक्त एवढंच येतं. महाराज म्हणतात, दुसऱ्याला नाव ठेवण्या अगोदर कधीतरी माणसाने स्वतःचा विचार केला पाहिजे. इतराची चेष्टा येतो खाणे लागे विष्टा. तुकाराम महाराज म्हणजे दुसऱ्याची निंदा करत असताना काय खाल्ल्याचं पाप लागत,
विष्टा खाल्ल्याचं पाप लागत. कशाला बिनकामी महाराज पाप डोक्यावर साठवून ठेवायचं, नाही ठेवायचं. जगाचा मालक प्रसन्न झाला महाराज, जगाचा मालक. काय पाहिजे? ध्रुवाने सांगितलं, देवा मला अशा जागेवर बसायचं, अशी जागा दे ध्रुवाला. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, दुधाचा सागर उपमन्यू. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, दुधाचा सागर उपमन्यू. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, दुधाचा सागर उपमन्यू. आढळपद त्या ध्रुव बाळाला देऊन टाकलं. अरे एका भक्ताने माझ्या भगवंताकडे फक्त वाटीभर दुधाची अपेक्षा केलती, तर त्या भक्ताला, त्या उपमन्यूला देवाने दुधाचा सागर देऊन टाकला. असा माझा परमात्मा, माझा भगवंत दयाळू आहे, दयाळू आहे. ध्रुव आपल्या राज्यामध्ये आला. आल्याच्या नंतर ज्या आईनं सिंहासनावरून खाली ओढलं होतं, तीच आई महाराज ध्रुवाचं स्वागत करण्यासाठी ध्रुवाला ओळण्याकरता आली. ध्रुवा, चुकलं माझं नाही आई, तुझं नाही चुकलं. उलट तू मला सिंहासनावरून खाली ओढलं म्हणून देवाची मला भेट झाली. तू जर मला सिंहासनावरून खाली ओढलंच नसतं तर मी देवाच्या भेटीला गेलोच नसतो. सज्जनाची किंमत तेव्हाच जेव्हा दुर्जन सज्जनाला त्रास देतो तेव्हा. बरेच लोक म्हणतात, महाराज आम्ही चांगलं वागतो, कधी कोणाच्या आद्यात नसतो, कधी कोणाच्या मध्यात नसतो, कोणाला वाईट बोलत नाहीत, कोणाविषयी वाईट मनात आणत नाहीत, तरी लोक आम्हाला का नावं ठेवतात, आमची का निंदा करतात, आम्हाला का लोक त्रास देते. अरे जेवढा तुम्ही त्रास सहन करता तेवढे तुम्ही मोठे होता. जेवढी तुमच्यामध्ये सहनशीलता तेवढे तुम्ही मोठे झाले म्हणून समजा. माणसाने सहन करायला शिकलं पाहिजे, सहन करायला. विसोबा खेचरामुळं ज्ञानोबा राहिला किंमत. ज्ञानोबा राहिला विसोबा खेचराने त्रास दिला नसता तर ज्ञानोबा राय तुम्हाला आम्हाला कळायला नसते. अरे मंबाजी बुवाने तुकोबा रायला त्रास दिला म्हणून आज तुकोबा राय तुम्हाला आम्हाला कळाले. नाही तर कोण तुकोबा राय, कोण ज्ञानोबा राय, यांनी त्रास सहन केला आणि त्रास सहन केल्यामुळे आजही जगामध्ये नाव आहे, आजही जगामध्ये त्यांचं नाव. म्हणून त्रास करायला सहन करायला शिकलं पाहिजे. ध्रुवबाळ राज्यामध्ये आला. ज्या आईनं ओढलं होतं तीच आई महाराज आयुक्षण करत होती, ओवाळत होती. आता ध्रुवाने राज्यकारभार चालवण्यासाठी घेतला. 36,000 वर्ष ध्रुवाने राज्य केले. 36,000 वर्ष. आणि 36,000 वर्षाच्या नंतर आपल्या आईला घेऊन ध्रुव आपल्या आढळपदाला निघून गेला. आजही आकाशामध्ये ध्रुव तारा दिसतो तुम्हा आम्हाला, बरोबर आहे. ध्रुव तारा आजही आकाशामध्ये ध्रुव तारा आहे. म्हणजे असं काहीतरी देवाला मागितलं पाहिजे की ते कोणी न मागितलेलं. यानंतर शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, ज्या नर शरीराने तुम्ही देवाला प्राप्त करून घेणार, ज्या मनुष्य शरीराने देवाची भक्ती करणारे, ते मनुष्य शरीर भेटणं फार दुर्लभ आहे, दुर्मिळ. माणसाचं शरीर असं तसं भेटत नाही महाराज. माणसाचं शरीर भेटण्याकरता 3 गोष्टी पार कराव्या लागतात. पहिली, माणसाचं पाप पुण्य समान असेल तर हे मनुष्य शरीर भेटतं. पाप पुण्य समान समी तव पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य समान असेल
तर माणसाला मनुष्य शरीर भेटतं. दुसरी गोष्ट सांगितली, माणसाच्या कर्मानुसार माणसाला मनुष्य शरीर भेटत असतं, माणसाच्या कर्मानुसार. म्हणून माणसाने कधीही कर्म सांभाळले पाहिजे, माणसाचे चांगले कर्म पाहिजेत. जीवन जगत असताना तुम्ही कर्म सांभाळून जर जगलात तर नक्कीच त्या कर्माचं फळ मिळत असतं महाराज, कर्माचं फळ. बरेच लोक कर्माकडे लक्ष देत नाही. थोडं 2 मिनिटं लक्ष द्या. आज तुम्ही चांगलं वागायले तर तुमच्या आज चांगल्या वागण्याचं महाराज जे फळ आहे ते 2 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला, 2 वर्षाला पुन्हा त्या चांगल्या कामाचं फळ आपल्याकडे रिटर्न गिफ्ट येणार आहे. आज तुम्ही वाईट वागायले नोहे तुम्ही आज कुणाचं तरी वाईट सुचायले, महिन्यानं, 6 महिन्यानं, वर्षानं आज वाईट केले की 6 महिन्यानं परत आपल्याकडे येत असतं. चांगलं काम करा, चांगल्या कामाची पावती मिळते. वाईट काम करा, वाईट कामाची पावती मिळते. म्हणून उगच म्हणलं नाही महाराज, जैशी करणी वैशी भरणी. महाराज जसं कर्म करताल तसं त्याचं फळ तुम्हाला भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञानी गती एक आहे जाण, मृत्यूला चुकवी कोणी थोर असो अथवा साण. सोड सोड माया सारी जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तुम्ही जसं कर्म करताल तसं फळ तुम्हाला भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच लोकांना वाटतंय आपण जे अंधारात करायला पाप ते देवाला दिसणार नाही. देवाला चट कळतंय महाराज, चट कळतंय, चट. हे तुमचा आमचा भ्रम आहे, देवाला समजणार नाही. पहा ना, काही माणसाला एवढा उल्हास असतो, काही माणसाचं महाराज वागणं खूप वाईट असतं, गदळ असतं. काहीचं वागणं गदळ, पण त्यांच्या मोबाईलचे स्टेटस पहा. जे सगळ्यात जास्त पाप करते त्याच्या मोबाईलचं स्टेटस. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. असं वाटतंय काय माणूस बाबा हो, सज्जन माणूस आहे. काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय रे. पाप करू नये पापी मन हे, सैरा वैरा पळतंय रे. काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय रे. कोण म्हणतं देवाला दिसत नाही, देवाला कळत नाही? चढ देवाला कळतंय, चढ देवाला दिसतंय. फक्त आपण लोक देखत आव आणतो चांगुलपणाचा.
आपली भक्ती म्हणजे देखाव्याची भक्ती. अरे देवाची भक्ती करत असताना आपण केलेली भक्ती देवाला आवडली पाहिजे. या जगाला आवडून उपयोग नाही. हे जगाला, हे जग आहे महाराज, जे कोणाला कधी चांगलं म्हणून सांगता येत नाही. हे जग डोक्यावरही घेतं आणि हे जग पायाखाली तुडवतं. म्हणून हे जगाच्या लय नादी लागत बसायचं. तुमची आमची भक्ती महाराज दिखाव्याची भक्ती. मी ते सुरुवातीला बसनं जायचो कीर्तनाला, बसनं एसटीनं. आता एसटीनं जातच नाही, आता जागाच भेटत नाही बसायला. आता ना म्हातारे कोथारे माणसं बसूच देण्यात आमच्यासारख्याला. हाफ तिकीटवाले. माझं तिकडे परळीकडे कीर्तन होतं. मी गेलो एसटीने गेलो. पहा तुमची आमची भक्ती कशी असते. मी गेलो, गेल्याच्या नंतर रात्रीचं कीर्तन केलं. आता रात्र झालेली, कसं लगेच वापस येऊ. मग तिथंच मंदिरात झोपलो तर एक वयस्कर बाबा आले, चांगले धोतर, नेहरू शर्ट, जामजुम बाबा, कपाळाला गंध लावलेला, गळ्यात एवढ्याला टप्पू माळी. ते बाबा म्हणले महाराज इथं झोपू नका, चला आपल्या बैठकीत. मी म्हणलं चला, आपल्याला काय. गेलो बाबाच्या बैठकीत आराम करायला. सकाळी 3 वाजताच बाबाचा काकडा सुरू झाला. उडा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा, वैष्णवाचा मेळा गरुड पायी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. आणि सकाळी 3 वाजता काकडा सुरू झाला. म्हणले मी म्हणलं आपण रात्री कीर्तन केलं नाही, यायचं काकड्याच्या टायमाला जर आपण झोपलो तर हे बाबा म्हणतील हे का महाराज आहे का काकड्याच्या टायमाला झोपायला. मी आपलं तिथंच बाजा उठून बसलो, काकडा ऐकायलो. बाबाचा काकडा झाला, बाबाची पूजा झाली आणि बाबा बसले देवघरापाशी जप करायला. गळ्यात टप्पू एवढाल्या सोलीवानी माळी. पण त्या बाबाच्या घरच्या होत्या त्या बाबी नाही, बाबाच्या घरच्या त्या आजी म्हणल्या वयो मी शेजारीच्या इथं जाऊन आले. इथं ते जप करता करता इथं दुधाचं भगून उघडे, ते मांजरी तोंड घालीन, लक्ष राहू द्या. बाबा जप करू लागले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बायकोला म्हणले जाय. आणि मी आपलं त्या बाजावून बसल्या बसल्या चट पाहू लागलो. नेमकं मांजरीनं दुधाचं ते भगून उघडं पाहिलं. मांजर त्या दुधाच्या जवळ आली. बाबा जशी मांजर दुधाच्या जवळ भगुण्याजवळ येईन तसं बाबाचा जप करण्याचा मंत्रच बोलू लागला. अगोदर बाबा असा जप करू लागले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मांजर जशी जवळ येऊ लागली तसं बाबा म्हणू लागले अरे रामकृष्ण हरी, अरे तुला म्हणायलो ना रामकृष्ण हरी. आता ती मांजर आहे, दूध पाहिलं तिला कशाचं ब्रेक लागतं महाराज. मांजर त्या दुधाच्या भुगुण्याच्या जवळ आली, तोंड घालणार तितक्याच बाबानं मागचा पुढचा विचार केला नाही. सोलीसारखी माळ होती जप करायला, हातात दोहिरी केली, एक मांजरेला हल्ली. मांजर 3-4 कोऱ्या तुड्या खाऊन गेली. मला तर मुंग्याच आल्या. मी म्हणलं असा परमार्थ, हे परमार्थ नाही करायचा आपल्याला दिखाव्याचा. निस्त सून असं दंभ करा, असं डोळे झाकून महाराज बसायचं, असं वाटतं की काय मोठा साधू आहे. महाराज म्हणतात अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. कोणाला साधू कोणाला संत, आपल्याला सवय लागली महाराज. कोणालाही संत म्हणलं नाही पाहिजे महाराज. संत संतच असतात, ते माणूस नसतात. ऐका, तुम्ही जसे कर्म करताल त्या कर्मानुसार तुम्हाला मनुष्य जन्म भेटून. तिसरं सांगितलं वासनेनुसार तुम्हाला मनुष्य जन्म भेटतो. मरते वेळेस जशी तुमची वासना तसा तुम्हाला जन्म. मग इथं शुकाचार्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. राजा आई, वृषभ देवाचा सर्वात मोठा मुलगा, त्याचं नाव भरत. आणि ज्या भरतामुळे आपल्या देशाला नाव पडलं भारत. आज आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं नाव भारत भारत भारत. अरे माझा भारत देश, माझ्या देशाला आईची उपमा दिलेली, आईची. आपण काय म्हणतो, भारत माता की जय. आपल्या देशाला आईची उपमा दिलेली. तुम्ही बाकीचे देश पहा, बाकीच्या देशामध्ये कुठल्याच देशाला आईची उपमा नाही दिलेली, पण माझ्या भारत देशाला आईची उपमा दिलेली आहे. का? तुमचं आमचं भाग्य, या पवित्र भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. आणि या पवित्र भारत देशामध्ये
तुम्ही आम्ही जन्माला आलोत. काहीतरी पुण्य. महाराज म्हणतात भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. का भाग्यवाने? ऐका आपण भारत देशामध्ये जन्माला आलोत. नोही भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोत. आणि त्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये जनाबाईनं दळण दळायला बसावं आणि जगाच्या मालकानं विटेवरून खाली उतरावं आणि जनाबाईला दळण दळू लागावं, त्या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही जन्माला आलो. त्या महाराष्ट्रात काय पुण्यवान भूमी आहे महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि त्या पवित्र देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. कधीतरी महाराज हे ह्या आपल्या भारत भूमीबद्दल स्वाभिमान ठेवला पाहिजे, अभिमान ठेवला पाहिजे. घडलेली गोष्ट आहे, घडलेली. आपल्या पाटोद्यासारखं छोटस खेडगाव, त्या खेडेगावामध्ये बाळू नावाचा मुलगा, आणि त्याने ठरवलं एकुलता एक माय बापाला एक बहीण आणि हा एक, दोघच जण घरामध्ये. घरी सगळं शेती विती जमीन सगळं. पण या बाळूची एकच इच्छा. तो बाळू बापाला सांगायचा, बाबा मला बाकी काही करायचं नाही, मला फक्त देश सेवा करण्याकरता, सीमेवर भारत मातेची सेवा करण्याकरता आर्मीमध्ये जॉईन व्हायचं. बापानं सांगावं, बाळू तू या पुरतं मी कमवून ठेवलेलं आहे, आपल्या घरी 20 एकर जमीन आहे, तू या पोटापुरतं तुला कमवून ठेवलेलं आहे, अजिबात ते डोक्यात वेळ आणू नको. मस्त तू नुसतं शेतीकडे नुसतं लक्ष जरी दिलं तरी बस झालं माझ्याकरता. पण त्या बाळूचं स्वप्न होतं, त्या बाळूचं स्वप्न होतं. त्या बाळून सांगितलं, नाही बाबा मी देशाची सेवा करण्याकरता जाणार. योगायोगानं महाराज तो जॉईन झाला. आणि जॉईन झाल्याच्या नंतर देश सेवेकरता आपल्या छोट्याशा खेड्यागावातून महाराज तो गेला देशाच्या सीमेवर देश सेवा करण्याकरता. पहिल्या दिवाळीला माईनं फोन लावला आणि सांगितलं, बाळू अरे ही तुझी पहिली दिवाळी, आता या दिवाळीला तू तुझ्या आवडत्या करंजा चकल्या लाडू सगळं बनवून ठेवते बाळू, तू बरं का ह्या दिवाळीला. बाळूनं सांगावं, आई या दिवाळीला आम्हाला सुट्ट्या नाहीत, थोडी आमची ही जी ड्युटी आहे थोडी कडक झाली. पहिल्या दिवाळीला नाही आला बाळू, दुसऱ्या दिवाळीला नाही आला, तिसऱ्या नाही, चौथ्या नाही, 5व्या दिवाळीला सांगितलं, बाळू 4 वर्ष झाले तू दरवर्षी म्हणतो गावाकडे येतो दिवाळीला, गावाकडे येतो दीपावलीला, या दीपावलीला तरी बाळू तुला यावं लागल. कारण या दीपावली झाल्याबरोबर तुझ्या बहिणीचं तुझ्या दिदीचं लग्न आहे, कोणी करू लागायला, तूच आमचा आधार आहेस. महाराज तो देशाच्या सेवेला गेला तो बाळू नावाचा. स्वतःच्या बहिणीच्या लग्नाला सुद्धा त्याला येता नाही आलं. त्यानं सांगितलं, आई अगं मी देशाची सेवा करायलो, मी का दुसरं काम करायलो, देशाची सेवा म्हणजे किती पुण्य आहे आई. नाही येणं झालं. पण ऐका 6वं वर्ष लागलं, 6व्या वर्षी आता बाळूच्या आईनं सांगितलं, बाळू या दीपावलीला तरी तुला यावं लागेल, या दीपावलीला तरी. बाळून सांगितलं, आई या दीपावलीला नक्की येणार, या दिवाळीला माझं लेकरू येणार. म्हणून माईनं महाराज त्या कॅलेंडरचा महिनाच महाराज समोर ठेवला. 1 दिवस गेला की माईनं त्या 1 तारखेला फुली मारावी, दुसरा दिवस गेला की दुसऱ्या तारखेला फुली मारावी. असं बघता बघता दीपावली 15 दिवसावर आली. 15 दिवसावर दीपावली आली. म्हणून महाराज आईनं महाराज करंजा करायला सुरुवात केली, लाडू बनवायला सुरुवात केली, चिवडा बनवायला. माझ्या लेकराला माझ्या बाळूला लय आवडतो ना चिवडा, चकल्या, करंजा, चिवडा आवडतो. माझं लेकरू 6 वर्षाने यायले, माझ्या लेकराला मी इथं आल्यावर पोटभर खाऊ घालणार. ऐका बघता बघता दीपावली जवळ आली. बाळूचं आईचं बोलणं झालं, आई 2 दिवसानं निघणारे बरं का आई. माईचा डोळ्याला डोळा नाही, 6 वर्षानं माझं लेकरू 6 वर्षानं यायले. ऐका उद्या बाळू बसणार. आदल्या दिवशी सांगितलं आईला, मी उद्या बसल आई, आता फोन लावू नको. दीपावलीचं पाणी आता परवा दिवशी, पहिलं पाणी दीपावलीचं परवा दिवशी. आणि बाळू उद्या बसणार म्हणून आईच्याच गडबडीत, माझं लेकरू येणार म्हणून आईच्याच गडबडीमध्ये बघता बघता तोही दिवस गेला. दीपावलीचं पहिलं पाणी महाराज. आणि पहिल्या पाण्याच्या दिवशी माय सकाळी 4ला उठली, आज माझं लेकरू येणार, आज माझं लेकरू येणार. सकाळचे 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. पण या माईला माहीत नव्हतं आदल्या दिवशी लेकरू सीमेवर
भारत मातेची सेवा करत असताना अचानक महाराज गोळीबार झाला आणि त्या गोळीबारामध्ये याचा बाळू शहीद झाला. हे माईला नव्हतं माहीत. माय वाट पाहत होती आज माझं लेकरू येणारे. सकाळी 4 वाजल्यापासून आपल्या लेकराची वाट पाहत होती. एक गोष्टी मनात येत होत्या. माझ्या लेकरू आल्यावर मी बसवणार, खाऊ घालणार, माझ्या लेकराला ह्या गोष्टी सांगणार, त्या गोष्टी सांगणार. बघता बघता दुपारचे 12 वाजले आणि या बाळूला आता त्याच्या गावी न्यायचं. हा महाराज बाळू शहीद झालेला. म्हणून महाराज समोर 2-4 गाड्या, पाठीमागं 2-4 गाड्या, मधात ते ॲम्ब्युलन्स आणि वाय 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 करीत त्या छोट्याशा गावामध्ये ती ॲम्ब्युलन्स आली आहे का. ज्यावेळेस ती ॲम्ब्युलन्स आली ना, माईचं महाराज काळीच भरून आलं. काय माझ्या लेकराची हवा, काय माझ्या लेकराचा रुबाब. माझ्या लेकराला सोडण्याकरता 2-4 गाड्या आल्या. त्या भोळ्या साध्या खेड्यातल्या माईला काय माहीत काय झाले. खेड्यातली माय महाराज, अडाणी माय कौतुक करीत होती माझ्या लेकराचा काय रुबाब आहे, काय माझ्या लेकराचं वजन आहे. आणि ज्या वेळेस त्या गाड्या महाराज त्या बाळूच्या दाराच्या समोर आल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या ॲम्ब्युलन्स मधून ती पेटी ज्यावेळेस बाहेर घेतली, त्यावेळेस त्या माईच्या लक्षात आलं माझा बाळू आला, पण स्वतःच्या पायाने चलत नाही आला. माझा बाळू या जगामध्ये राहिला नाही. महाराज त्या माईनं एवढा मोठा हंबरडा फोडला. बाळूची महाराज अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये नेली.